केली त्यांना आम्ही सोडणार नाही. हत्यारांना फाशी झाली पाहिजे. अहिल्यानगर शहरात धीरज परदेशी नावाच्या एका तरुणावर टोळक्याकडून हल्ला होतो. गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाला रुग्णालयात भरती केलं जातं आणि 3 दिवसानंतर त्याचा मृत्यू होतो. मृत्यू झालेल्या याच तरुणाचा मृतदेह घेऊन लोक थेट रस्त्यावर येतात. अखेर मुख्यमंत्र्यांना फोनवरून आरोपींवर कडक कारवाईचं आश्वासन द्यावं लागतं, तेव्हा या तरुणावर अंत्यसंस्कार होतो. याच प्रकरणानं सध्या अहिल्यानगर पेटलेलं आहे. नमस्कार, मी सुधीर काकडे. क्राईम सीनच्या एपिसोडमध्ये अहिल्यानगरची हीच केस सविस्तर समजून घेऊ. अहिल्यानगरमध्ये राहणारा धीरज कचरूसिंग परदेशी हा एक विद्युत विभागात काम करणारा कंत्राटी कामगार होता. 7 ऑगस्टचा दिवस होता. धीरज परदेशी मुकुंदनगर भागातल्या दर्गा दायरा कब्रस्तान परिसरात लाईटच्या पोलच्या दुरुस्तीचं काम करत होता. काम सुरू असताना काहीतरी घडलं आणि अचानक काही जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत त्याला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले, पण 3 दिवस त्याची मृत्यूची जी झुंज सुरू होती ती रविवारी संपली. धीरजवर हल्ला झाल्यापासून शहरात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली होती. एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी धार्मिक द्वेषातून धीरजला टार्गेट करून त्याच्या कपाळावरचा टिळा बघून त्याला मारल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाकडून, त्याच्या पत्नीकडून केला जातोय. त्यामुळे लोक भरपूर चिडलेले होते. जेव्हा धीरजचा मृत्यू झाला त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचा मृतदेह पाठवला गेला. तिथं इन कॅमेरा त्याचं पोस्टमार्टम झालं आणि नंतर सोमवारी जेव्हा धीरजचा मृतदेह अहिल्यानगरमध्ये आणला गेला तेव्हा तो स्मशानभूमीत न नेता ज्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लोक एकत्र आलेले होते तिथं तो नेला गेला. तिथं आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, अक्षय कर्डिले, दिगंबर गेंट्याल, मैताची आई, वडील आणि बंधू या आंदोलनात सहभागी झाले होते. पत्नी सुद्धा तिथं आलेली होती. अखेर बराच वेळ हा सगळा रोष, लोकांचा आक्रोश, संताप पाहायला मिळाला. अखेर मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या फोनवरून उपस्थित लोकांशी संवाद साधला, त्यांना कारवाईचं आश्वासन दिलं आणि तेव्हा ही गर्दी तिथून कमी झाली. लोक शांत झाले आणि अखेर त्या धीरजच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुठल्याही परिस्थितीत ज्यांनी हत्या केली त्यांना आम्ही सोडणार नाही. हत्यारांना फाशी झाली पाहिजे. या दृष्टीनं ज्या आवश्यकता आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला स्पेशल जे वकील आहेत ते वकील आपण त्या ठिकाणी देऊ. जे काही बेस्ट वकील आहेत, चांगले 3-4 वकिलांची नावं काढून आपल्याशी चर्चा करून त्यातला एक वकील आपण विशेष सरकारी वकील म्हणून नेमू आणि हायकोर्टाला विनंती करून ही सगळी केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये कशी चालवता येईल त्याचा देखील आपण निर्णय करू. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही अशा प्रकारचे ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय आम्ही देखील कोणी थांबणार नाही. आपल्या सर्वांचा आक्रोश बरोबर आहे, पण आता सरकार देखील आपल्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी सर्व करायला तयार आहे, कारण ती आमची जबाबदारीच आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आता हे जे काही आंदोलन येथे पुकारलेलं आहे त्याच्यावर आम्ही सकारात्मक निर्णय करत असल्यामुळे आपण ते परत घ्यावं आणि त्या ठिकाणी जे काही अंतिम क्रिया वगैरे आहेत त्या आपण पूर्णपणे कराव्यात अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. संग्राम या बोलतात साहेब. एक आपलं हे जे आहे प्रांत साहेब पण इथे आहेत, त्यांनी काल नोटीस लावली. काही अनाधिकृत घर आहे आपण ग्रामपंचायतचे महापालिका अनाधिकृत घर आहेत तर ते सुद्धा ड्यू प्रोसेस पूर्ण करून त्याची ड्यू प्रोसेस पूर्ण करून आपण जे अतिक्रमण आहे तेही ड्यू प्रोसेस पूर्ण करून तेही आपण काढू. पोलिसांनीही या प्रकरणात कारवाई सुरू केलेली आहे. मुस्तकीम ख्वाजा मिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद, सिराज इब्राहिम सय्यद, ख्वाजा मिया उर्फ अक्रम याकूब सय्यद, वसीम रहीम सय्यद आणि महापालिकेचा वायरमन युनुस शेख या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. यातले काही आरोपी हल्ल्यानंतर थेट हैदराबाद पर्यंत गेले होते. तिथून अहिल्यानगर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकलेल्या आहेत. तसंच संशयित आरोपींच्या घराचं बेकायदेशीर आणि अतिक्रमित बांधकाम पाडण्यासाठी स्थानिक प्रशासनानं, महापालिकेनं त्यांना नोटीस पाठवल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता त्यांच्या घरावर महापालिकेकडून बुलडोजर चालवण्यात जाणार आहे अशी सुद्धा माहिती आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरात सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण पोलीस तपासात या हत्येमागे नेमकं काय कारण आहे, ते काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण या प्रकरणात मृताच्या कुटुंबियांनी, भावाने, पत्नीने फार गंभीर आरोप केलेले आहेत. धार्मिक द्वेषातून
ही हत्या झाल्याचा दावा आरोप त्या कुटुंबाकडून केला जातोय. त्यामुळे आता पोलीस तपासात नेमकं काय काय आणखी बारकावे या प्रकरणातले वेगवेगळे अँगल समोर येतात त्यावर आपलं लक्ष असणार आहे. पण सध्या अहिल्यानगरमध्ये घडत असलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.